मध्य प्रदेश जय जय बापा का सर्व लाइटिंग खूप होता तिथलं उज्जैनचा जो परिसर. नमस्कार. 7 वाजता रामनंदा निवासला पोहोचून राहुलदादांसोबत चालू झाला आमचा अचानक भयानक प्लान झालेला उज्जैनचा दौरा. राहुलदादांनी एंडेवर घेतली या दौऱ्यासाठी आणि सुरू झाला आमचा प्रवास. कुठे चाललो? नंगनाला. सकाळी मॉर्निंगचा नाश्ता म्हणून चांदवडला आम्ही पहिला मुक्काम घेतला. तिथं मिसळपाव खाल्ल्यानंतर थोडंसं पेटपूजा केली आणि तिथून आम्ही पुढे झोडग्याला जायचं ठरवलं. पप्पांना भेट, एक अल्पशी भेट. कोणता? फॉर्च्युनर फोर्ट. वहिनीला मोबाईल आणला तर रडूच आला डायरेक्ट. काय खाऊ आनंद आश्रू विक्रमादित्य हा विक्रमादित्य राजांनी बांधलेलं आहे. मला वाटलं नव्हतं 7 वाजता येईल. तो पूर्ण झोप येते माहिती आहे. चला वाजेपर्यंत पूजा अर्चा पोथी वगैरे वाचतो. दुपारून मग थोडंसं दर्शन वगैरे करून येतो मंदिरांमध्ये. सोमवारी इकडं, मंगळवारी देवीकडे असं तसं. हो मग आता दर्शन करावं इकडे चहा पाणी. हॅलो. हॅलो. कुठे चालले तुम्ही? आम्ही गावात चालतो. कोणत्या गावाला? उज्जैनला चाललो आम्ही. जिंदगीची मजा आहे. ते लहान मुलं पाहिले कसे नसतं ते आफ्रिकन. आय बीट पकडता जाऊन ते एक बीट मिस करत नाही माहिती आहे का? आपल्या इकडे असं काही असतं ना डोंगर डेस्टिनेशन पॉइंट झाला असतं थंड हा ना. पाणी. आपला कोणतं आहे नाव? आई काहीतरी वेगळंच म्हणते त्याला. पण इकडचेच गौ राहतात त्या हा, गाड्या इकडेच राहतं. गोण्यांवर पण डायरेक्ट. तुझं नाव वेगळं वाटतं काहीतरी. हा, कोणी अजित खात. आणि आम्ही जो गहू खात आम्ही म्हणजे मागच्या 1008 मागच्या वर्षी ना चेंज करून बघितला तर त्याच्या कुरड्याच बनल्या नाही. भारत असा एकमेव देश आहे जिथं दर 20 किलोमीटरला भाषा आणि कल्चर बदलत असतं. जेव्हा तुम्ही एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवास करत असतात तेव्हा तुम्हाला खूप साऱ्या नवीन गोष्टी बघायला मिळतात. आम्ही आलोय. शंभू कुठे आलो बा आपण? जेवायला. जोईला. यस. यस. हॅलो. चला चला. नाही. चलो चलो. खंबो. शंभूच्या आप्पांची म्हणजे शंभूची गाडी. कोणती गाडी आहे? एंडीवर. एंडीवर. चलो. हॅलो. राहुल दादांसोबत. मध्य प्रदेश. चलो. अरे बाप रे. अरे त्याच्यावर बसायचं. पडून जाशील ना पडून देत नाही. चला उतरा. पाणी. मला पकडा. फिरवा जरा असं ढकला. बस कुठे आहे? शोधा. पळा. बस तर. शंभू पळ. इकडे शंभू. हा तिकडे दिसले का?
बोलो बोलो तुला रोटी बटर नान बटर तुम्हाला दुर्गा पोटोबा झाल्यानंतर आम्ही गव्हाची शेती बघत बघत उज्जैनला पोहोचलो. ट्रॅफिक लागली आणि मंदिराचा घुमट पण दिसू लागला. कुठे आलो आपण उज्जैनला उज्जैनला कशाला नंगनाला शंभू जय जय बाप्पा शंभू जय जय बाप्पा कर एकदा जय जय बाप्पा कर काय म्हणतो बुद्धी द्या दीदी द्या शंभू बोले श्रीराम जय 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 श्रीराम. आपल्याला घ्यायचं का काय काय घ्यायचं का हे गाडीला लावलाय डायरेक्ट. हं? काय घ्यायचं तू सांग बरं, काय घ्यायचं? गाडीला लावलेला आहे. फ्लॅट घ्यायचा पार्किंग कशाची आहे शंभू? एनडीवरची थंडीवरची बेसमेंट में ऊपर नहीं क्या त्या तिथं पार्किंग कुठे आलो आपण? उज्जैन. शंभू उज्जैन. हळू. हळू हळू. बोलणार आहेत ना हॅलो. हा पेमेंट दिवसभराची ड्रायव्हिंग आणि असं करत आम्ही संपूर्ण प्रवास करून उज्जैनला पोचलो. तिथलं जे वातावरण होतं ते खूपच रम्य होतं. असं वातावरण मी आजपर्यंत अनुभवलेलं नव्हतं. भव्य दिव्य अशा मूर्त्या होत्या. वातावरण एकदम प्रसन्न होतं आणि मला तरी असं वाटतं की उज्जैनला महाकालेश्वरला भेट देण्याची सर्वोत्तम वेळ ही सायंकाळचीच असावी. कारण सर्व लाईटिंग्स, वातावरण, सायंकाळचं सांज वेळचा प्रकाश आणि जास्त गर्दी नाही. एकदम सगळं कसं एकदम प्रसन्न वाटत होतं आणि दिवसभराचा जो थकवा होता तिथलं वातावरण काय जादू होती. राहुल म्हणतो की काहीतरी तिथं आल्यावर जाणवतं, एक वेगळीच एनर्जी संचारते, एक वेगळा अनुभव येतो. ती मी फील केली, अश्विनीने फील केली आणि सगळंच एकदम भारी होतं. वातावरण इतकं दैवी होतं की तिथं असं स्वर्गात आल्यासारखं वाटत होतं. असं वाटत होतं सगळीकडे महादेवाचा संचार आहे. आम्ही पायीने शंभूला कडेवर घेत होतो. शंभू खूप लहान असून सुद्धा त्याने आम्हाला कसलाच त्रास दिला नाही. आणि इथं आम्ही हे महादेवाचं छाप माथ्यावर लावली सर्वांनी. चंदनाचं असतं हे पर्टिक्युलर. खूप भारी वाटतं. असं वाटतं की आपण खरंच एक देवाच्या साक्षात्कारासाठी स्वतःला रेडी करतोय. हे सगळं खूपच भारी होतं. आणि चंदनाचं असल्यामुळे तो लेप लावल्यानंतर माथ्याला इतकं असं थंड वाटत होतं की दिवसभराचा पूर्ण 10-12 तासाचा जो प्रवास होता तो पूर्ण त्याचा थकवा एका क्षणात गायब झाला. दिस इज समथिंग. असं वाटतं की हे दररोज लावायला भेटलं पाहिजे. जॉबवर वगैरे दिवसभराचं जे आपलं दिनचर्या असते त्याच्यामध्ये लावून जर काम केलं तर किती भारी वाटेल. खरंच उज्जैनचा जो परिसर होता महाकालेश्वरचा स्वर्गीय होता एकदम. खूपच भारी. हर हर महादेव हर हर महादेव हर हर.
महाकालेश्वरचं दर्शन आटपून आम्ही बाहेर निघालो. बाहेरचं वातावरण अजूनच प्रसन्न वाटत होतं. एक मनातली इच्छा पूर्ण झाली होती. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं ज्योतिर्लिंग, त्याचं दर्शन झालं होतं एकदम व्यवस्थित. एखादं देवस्थान जागृत असतं म्हणजे काय तर ते उज्जैनला गेल्यावरच समजेल की तिथं काय लेवलचा माहोल असतो. सगळं एकदम आश्चर्यचकित करणारं होतं. आता याला चाललो कालभैरवला, मग तिथून इंदोरला मुक्काम, मग उद्या लग्नाला तसंच हा काय मजा करतोय. आजी काय म्हणते बोल रे, काय केलं सांग. काय बोललो होते. काय खाशील तू अजून? पनीर? उज्जैनच्या कालभैरवचं पण दर्शन घेतलं आणि परतीला आम्ही इंदोरला यायला निघालो. इंदोरला एक हॉटेलवर रूम बुक केली आणि नंतर आम्ही खाऊगल्लीचा, इंदोरच्या खाऊगल्लींचा आस्वाद घेण्याचं ठरवलं. तिथून राहुलने आम्हाला 56 भोग या गल्लीत नेलं. तिथं 56 प्रकारचे दुकानं एकाच ठिकाणी होते, स्ट्रीट फूड, फास्ट फूडचे. मोजके पण एकदम भारी आम्ही टेस्ट केलेत. तिथलं म्हणजे इंदोरचे लोक खरे फूडीज आहेत असं म्हटलं पाहिजे. छान आहे भाऊ, छान आहे. हॅलो 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 हॅलो. शंभू हे बघ काय लागलं. शंभू हे बघ, शंभू काय काय. अरे बाप रे. सावळणार 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 सावळ. पैसे पडले पडले. कुठे कुठे काय नाही काय नाही. आपला राजवाडा, ह्या गल्ल्या. इंदोर सिटी खूप क्लीन आहे. माझ्या आयुष्यात इतकी क्लीन सिटी बघितली आणि खूप छान नेचर आहे इथलं. खूप भारी. पहिल्यांदा इंदोरला आलो आम्ही, ते राहुल दादांमुळे. आजचा जो अनुभव आहे तो खूप आयुष्यातला एक अनमोल अनुभव झाला. म्हणजे आम्ही जगातल्या आपलं जे ज्योतिर्लिंग आहे महाकालचं दर्शन घेतलं. परत काल भैरव महाराजचं दर्शन घेतलं. रात्री रूमवरती आलो. हेलो हॅलो. कैसा था आज का दिन. आजचा दिवस म्हणजे माझ्या आठवणीतील खूप अनमोल दिवस आहे. तो म्हणजे राहुल दादांच्या कृपेने आम्हाला येऊन मिळाला. त्यांचं येण्याचं प्लॅनिंग होतं, त्यांनी आम्हाला बोलवलं. आम्ही दोघं कपल्स आलो. मेन म्हणजे सर्वात मोठं जे ज्योतिर्लिंग आहे महाकाल मंदिर, तेच आहे ना. आम्ही तिथे भेट दिली उज्जैनला. तिथला जो व्ह्यू आहे, आणि व्ह्यू नाही, तिथली जी एनर्जी आहे ती जबरदस्त आहे. तिथे गेल्यानंतर जे बघतो ना आपण, त्याच्याने इतकी ऊर्जा आणि इतकी एनर्जी भेटते. ती वर्षातून काहीतरी चांगलं घडवून आणणारी एनर्जी आहे. आणि तसंच भैरव काय काल भैरवचं पण दर्शन घेतलं. 2-3 ठिकाणी आम्ही हे केलं. भरपूर सारे दर्शन घेतले. आता रात्री रूमवरती आलो, फ्रेश झालो, मस्त बॅगा वगैरे ठेवल्या. परत इथं इंदोरला रूममध्ये येत आता आम्ही. आणि खाऊ गल्ली म्हणून एक प्रकार आहे. परत एक स्वीट, एक स्वीटची गल्ली आहे, त्याला सांडवा 56 भोग 56 भोगची एक गल्ली आहे खाऊ गल्ली म्हणून. 56 दुकान आहेत तिथं.
छप्पन दुकान होते आणि प्रत्येक गल्ली म्हणजे प्रत्येक याची टेस्ट घेतली आम्ही थोडी थोडी. आणि परत एक कोणती गल्ली होती ही स्वीट गल्ली स्वीट गल्ली होती तिथं तर पूर्ण राहुल स्वीट प्रकारच दादा होते. सगळा स्टॉक पूर्ण केला बाप जबरदस्त काम आहे. आणि शंभू होता आपल्यासोबत. लग्नानंतर आम्ही पहिल्यांदा असं बाहेर आलो, पण खूप आठवणीतला दिवस आहे आजचा लाईफचा मोठा. सगळ्यात भारी दिवस ना. एकदम बेस्ट. तो बी अजून आपल्या मित्रांसोबत जवळच्या लोकांसोबत सेलिब्रेशन करताना भारी वाटतं. थँक्यू सो मच वहिनी साहेब आणि राहुल दादा आणि आमचा शंभू हा आम्हाला हसवणारा. गुड नाईट. गुड नाईट.